अहमदनगरमधील एका वृद्ध महिलेच्या एकटेपणाचा गैरफायदा घेत 14 जणांनी 26 लाखाची फसवणूक केली असा आरोप या महिलेच्या नातेवाईकांनी केलाय। एका वृद्ध महिलेच्या एकटेपणाचा गैरफायदा घेत जमीन खरेदीच्या व्यवहारात लाखोंची फसवणूक केल्याप्रकरणी वृद्ध महिलेच्या मृत्यूनंतर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। वृद्ध महिलेच्या एकटेपणाचा गैरफायदा घेत सुमारे 14 जणांनी संगनमत करीत या महिलेची अहमदनगर शहरातील भिस्तबाग आणि निंबोडी येथील जमीन खरेदी केली। खरेदीपोटी दिलेले धनादेश परस्पर मल्टीस्टेटमध्ये वटवून रोकड काढून घेतली। यात 25,87,000ची फसवणूक केली। या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। जिशान रशीद सय्यद, मीना बारसकर, अमोल बारसकर, संकेत बारसकर, राहुल कराळे, भूषण शिंदे, भारती घाडगे, सागर पाडळे, रंगनाथ आडसरे, गायत्री भागवत, विशाल भागानगरे, ॲडव्होकेट प्रकाश सावंत, ॲडव्होकेट अजय गर्जे, ॲडव्होकेट निखिल शेकडे अशी संशयित आरोपींची नावे आहे। याबाबत बहिरू मगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। फिर्यादीत म्हटलंय, आमची आत्या इंदुबाई गोविंद बेरड हिच्या नावे भिस्तबाग चौक सावेडी आणि निंबोडी येथे मिळकत होती। आत्या इंदुबाई बेरड ही वृद्ध आणि अशिक्षित असल्याचा गैरफायदा संबंधित आरोपींनी घेतला। त्यांनी संगनमत करीत आत्याच्या नावावरील मिळकतीचे खरेदी खत केले। आरोपी जिशान सय्यद याच्या मदतीने मीना बारसकर आणि अमोल बारसकर यांनी खरेदी खतात दाखविण्यात आलेली 25,87,000 रुपये न देता फसवणूक केली। आत्या इंदुबाई मयत झाल्यानंतर नातेवाईकांना धमकी आणि मारहाण करीत त्या मिळकतीचा बेकायदा ताबा घेतला। खरेदी खतात आत्या इंदुबाई यांना दिलेले धनादेश परस्पर राहुल कराळे, भूषण शिंदे, भारती घाडगे, सागर पाडळे, रंगनाथ आडसरे, गायत्री भागवत, विशाल भागानगरे यांच्या मदतीने ध्येय मल्टीस्टेट आणि छत्रपती मल्टीस्टेटमध्ये वटवून रोकड काढून घेतली। आरोपी प्रकाश सावंत, अजय गर्जे, निखिल शेकडे यांनी बेकायदा मिळकतीचा ताबा घेतला। त्यामुळे संबंधित आरोपींनी संगनमत करीत 25,87,000 रुपयांची फसवणूक केली असं फिर्यादीत म्हटलंय। याबाबत बोलताना बहिरू मगर म्हणाले, आमच्या आत्या इंदुबाई बेरड हिचा मृत्यू अकस्मात नसून आम्हाला संशयास्पद वाटतोय। आत्या इंदुबाई बेरड हिची हत्या झाली असावी असा आम्हाला संशय असून पोलीस प्रशासनाने याची सखोल चौकशी करून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी मगर यांनी केली आहे। मी बैरू सूर्यकांत मगर, राहणार जीवर बायजाबाई, तालुका जिल्हा अहिल्यानगर। मी दिलेले फिर्यादीनुसार माझी सख्या आत्या इंदुबाई गोविंद बेरड, राहणार भिस्तबाग चौक सावेडी अहिल्यानगर, आमच्या आत्यांचे पती गोविंद आबाजी बेरड हे सन 2018 मध्ये मयत झाल्या असून आमच्या आत्याला कुठल्याही प्रकारची मूळबाळ नव्हती। आमची आत्या ही भिस्तबाग चौक सावेडी येथे राहण्यासाठी स्वतःच्या घरी राहण्यासाठी होती। आत्यांचे तिथे राहण्यासाठी तळमजल्यावर एक गाळा, 4 खोल्या वर 4 खोल्या अशा एकूण 8 खोल्या व एक गाळा 20 ते 22 वर्षापूर्वी लोड बेडिंग बांधकाम केलेले होते। आमची आत्या तेथेच राहून स्वतःचा भाजीपाला व्यवसाय करत होती। आत्या इंदुबाई गोविंद बेरड यांनी त्यांचा एक गाळा भाडेकरू जिशान रशीद सय्यद यांना चिकन व्यवसायासाठी 8 ते 10 वर्षापूर्वी भाड्याने दिलेला होता। पतीच्या निधनानंतर आत्या एकटे असल्याने व अशिक्षित वयोवृद्ध असल्याने भाडेकरू जिशान रशीद सय्यद याने आपल्या आत्याला फसवणीच्या हेतूने व तिला विधवा महिलांचा शासकीय योजनेचा लाभ मिळण्याकरिता तुम्हाला डोल ऑफिसला येऊन सही करावी लागल, शासकीय योजनेचा तुम्हाला लाभ घेता येईल असे भासवून जिशान याने आमची आत्या 10/2022 रोजी सकाळी आमचे वडील सूर्यकांत रामकृष्ण मगर हे जेऊर येथे मयत झाले असताना त्याची बातमी आम्ही जिशानला कळवले असूनही जिशानला अंत्यविधीसाठी तू आत्याला जेऊरला घेऊन ये असे सांगूनही जिशान हा आत्याला घेऊन सब रजिस्टर ऑफिसला घेऊन जाऊन तिथे आत्याला सांगितले की तुमचे भाऊ जेऊर येथे मयत झाले आहेत, तरी आपल्याला अंत्यविधीसाठी लवकरात लवकर जेऊर येथे जायचे आहेत, तरी आपल्याला परत इथे यायला टाइम न भेटायचा किंवा भेटणार नाही अशा हेतूने आत्याला सांगितले। आत्याची मनस्थिती ठीक नसताना घाईगडबड करून आत्याच्या नावावर असलेल्या स्थावर मिळकती डोल भरण्याच्या ह्या हेतूने आत्याकून सब रजिस्टर ऑफिस अहमदनगर येथे भिस्तबाग चौक
येथील बिल्डिंग व निंबोडी शिवारात असलेली शेत जमीन ॲडव्होकेट संकेत नंदू बारसकर, मीना नंदू बारसकर, अमोल नंदू बारसकर, साक्षीदार प्रवीण जगन्नाथ आवटी, अमित बालकिसन बिल्ला राहणार सावेडी यांच्या मदतीने जिशान याने खरेदी करून दिलेली आहे. तसेच आमच्या आत्याला खरेदी खात्यामध्ये अकाउंट पे चेकचा भरणा दाखवून आत्याला कुठलीही कल्पना न देता तिचा एकटेपणाचा, अशिक्षित व वयोवृद्ध असल्याचा गैरफायदा घेऊन खरेदी करून घेण्यात आलेले आहे व आमच्या आत्याला फसवण्यात आलेले आहे. तसेच आत्याला देण्यात आलेले खरेदीमधले अकाउंट पे चेक असूनही स्वतःचे चेक स्वतः ध्येय मल्टीस्टेट निधी लिमिटेड सावेडी अहिल्यानगर व छत्रपती मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी अहिल्यानगर या दोन्ही बँकेच्या मदतीने चेक विड्रॉल करून पूर्ण पैशाची रक्कम चेक दिलेल्या खरेदीदार याने स्वतः काढून घेतलेली आहे. म्हणून माझी ध्येय मल्टीस्टेट निधी लिमिटेड सावेडी अहमदनगर, चेअरमन विशाल भागानगरे, संचालक राहुल कराळे, मॅनेजर भूषण सुदाम शिंदे, कॅशियर राजू भारती राजू धाडगे, क्लार्क सागर पाडळे, संदीप बारसकर व छत्रपती मल्टीस्टेटमधील मॅनेजर रंगनाथ आडसरे, कॅशियर गायत्री भागवत, जिशान रशी सय्यद, खरेदीदार ॲडव्होकेट संकेत नंदू बारसकर, मीना नंदू बारसकर व अमोल नंदू बारसकर, तसेच ताबेदार प्रकाश एन सावंत, ॲडव्होकेट अजय डी गर्जे ताबेदार, ॲडव्होकेट निखिल सी शेकडे ताबेदार यांच्या विरोधात मी फिर्याद दिलेली आहे. तरी खरेदी झाल्यानंतर 4 महिन्यापर्यंत यांनी कुठल्याही प्रकारचा आत्या हयात असेपर्यंत कुठल्याही प्रकारचा ताबा घेतलेला नव्हता. आमची आत्या मयत झाल्या यांनी दुसऱ्याच दिवशी येऊन आम्हाला जबरदस्तीने मारहाण करून तुम्हाला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करू असे सांगून आम्हाला तिथून जबरदस्तीने काढून ह्या 13 ते 14 इसमांनी ताबा घेतलेला आहे. तरी माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की माझ्या आत्याचा ह्या प्रॉपर्टीपायी संशयास्पद मृत्यू झालेला असून या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन आम्हाला योग्य ते न्याय देण्यात यावा अशी माझी विनंती. प्रतिनिधी अनिकेत गवळी, न्यूज टुडे 24, अहमदनगर. ऋणानुबंध विश्वविवाह, अपेक्षा तुमची, जबाबदारी आमची. लग्नासाठी योग्य जोडीदार शोधताय? मग विचार कसला करताय? आपल्या सुखी संसाराची करा सुरुवात. ऋणानुबंध विश्वविवाहाच्या सोबतीनं फक्त 999 रुपयात. ऋणानुबंध विश्वविवाह, तुमच्या संसाराचा प्रारंभ ऋणानुबंध विश्वविवाह सोबत. लग्न तर कुणीही जुळवतं, पण आम्ही प्रेमाची नाती जुळवतो. योग्य जोडीदार निवडीचे सुयोग्य ठिकाण. येथे गुण, सवयी, छंदच नाही तर जन्माचे ऋणानुबंध जुळतात. कुर्यात सदा मंगलम. ऋणानुबंध विश्वविवाह. आपल्याला हवा तसा जोडीदार, जीवनसाथी मिळवण्यासाठी ऋणानुबंध विश्वविवाह येथे संपर्क साधा. ऋणानुबंध विश्वविवाह येथे जुळतील आपल्या रेशीम गाठी. त्यासाठी चला तर मग आजच आमच्या www.ऋणानुबंधविश्वविवाह.com या संकेतस्थळाला भेट द्या आणि रजिस्टर करा. आमची सेवा 365 दिवस आणि 24 तास उपलब्ध. ऋणानुबंध विश्वविवाह, अपेक्षा तुमची, जबाबदारी आमची. इस त्योहार अपने घर को सजाए सैमसंग के AI पावर्ड टीवी के साथ. 10 नवंबर तक नए NQ8A जनरेशन 3 प्रोसेसर, डॉल्बी एटम्स और ग्लेरी फ्री OLED के साथ 3 साल की वारंटी और EMI सिर्फ 2777 रुपए से शुरू. पाइए 20% तक कैशबैक प्लस 10% एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड्स. 0 इंटरेस्ट EMI 36 महीने तक. और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुओं के लिए विजिट करें राम एजेंसी, मार्केट यार्ड, नवी पेठ और सावेडी में भी. तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध. तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर.